गोपी जननी जठरे शयनम भज गोविंदम गोविंदम भज मूढमती यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. त्या धामाला गेल्यानंतर पुन्हा खाली यायचं नाही आणि ते देतात म्हणून तिथं जायचं आहे. त्याच्या नामामध्ये सुख आहे, त्यांच्या प्राप्तीमध्ये सुख आहे. साधनामध्ये जर एवढं सुख आहे कळायचे नाही झाले की तिथे बाहेर कळलंच नाही केव्हा कीर्तन संपलं तर त्याच्या नामामध्ये एवढं सुख आहे. आणि मग संत नामामध्ये रमतात बर का, त्यांना नामामध्ये गोडी आहे. समाज काय म्हणतो, नाही 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 खूप विनोद झाला पाहिजे. संत काय म्हणतात की खूप नामचिंतन झालं पाहिजे. इथं फाल्ट पडतो ना. आणि आतलं मर्म तुम्हाला सांगतो, जेवढाही हास्य विनोद प्रबोधनामध्ये होत असेल तो लेखी लागत नाही. ज्याच्यासाठी जन्म दिलेला राहतो संतांनी तिथं नुकसान होतं. तर 10 मिनिट वायाला गेले कीर्तनातले. अरे तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. ते बेंडोक म्हणत नाही का, कशाला दगडा मारता पोरांनो, तुमचा खेळ होतो. आम्हाला ती कविताच होती शाळेमध्ये मराठीला आमच्या टायमाला, तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. तुम्हाला मजा वाटते. आपण देवाला सोडून ज्या काही आम्ही भाकड कथा करतो याने पुण्य लागत नाही. कृष्णाची कोणतीही कथा आम्ही कृष्णाच्या संबंधित असेल तर त्याने आमचा काळ लेखी लागतो. साधी गोष्ट आहे का. डोंगरामध्ये बसून, जंगलामध्ये, पर्वतावर, हिमालय पर्वतावर बसून जो नामचिंतन करतो, हरे कृष्ण जो नामचिंतन करतो त्याला जे पुण्य लागतं ते आम्हाला इथं बसल्या उभं राहिल्यावर लागतं. त्याचं नाव असेल तर, त्याची कथा असेल तर. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथेंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. गोपाल कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, माझ्या कथेमध्ये रममान व्हा, माझ्या कथेत रममान व्हा. म्हणजेच माझं चिंतन करा. केलं तुमचं चिंतन, मग तुम्ही काय करत सांगा, अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुमच्या सर्व पापाचा नाश करून, सगळे दुःख काय ते संसारामध्ये पापाचे भोग आहे. पापाचे संचित देहासी दंडन. पापाचे संचित देहासी दंडन. नारायण बोल नाही, बोल नाही. नारायण बोल नाही, बोल नाही. पापाचे संचित देहासी परमात्मा जबाबदार नाही. पापाचे संचित आहे म्हणून आता त्याची सजा भेटते. हे रोग आध्या व्याध्या आपल्याला होत्या ना, शुगर झाली, बीपी झाली, आमका झालं, टमका झालं, किंवा मुलगा दारू पिऊन आला मारलं, हे सगळं पापाचं संचित आहे पाठीमागचं. देवावर बोल देऊ नका. देव कशाला तुम्हाला दुःख देईल. पदयात्रेला चालला होता आणि पाय मोडला, हे पाठीमागचं पापाचं संचित आहे. असं म्हणू नका दिंडीमध्ये चाललो, पदयात्रेत चाललो, पाय कस काय माझ्या देवाने मोडून टाकलं. ह्या अंधश्रद्धेच्या बाहेर निघा. जग कुठं गेलं, चंद्रावर गेले, आता मंगळावर जायची तयारी. आपण तिथंच थांबा. आपली काही प्रगती होऊ दे ना. काय ग्रंथ वाचत जा, काही टीव्ही जरी लावला तरी कधी कधी ते आधीची चॅनल लावत जा. कोणता आस्था संस्कार, कधी चॅनल लावत जा. काही भजन चालू राहतं, काही गोपालकृष्णाच्या कथा चालू राहतात, त्यामधूनही काही बोध होतो, प्रबोध होतो. ऐका नाही, ह्या ज्या कथा आहे भगवंताच्या कथा, ह्या कथा आपल्याला तारणाऱ्या आहेत. कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. मच्चिता मद्गत प्राणा बोध. कथा ह्या
बोध करणाऱ्या आहे, पण कोणाच्या? भगवंताच्या. म्हणून मी एवढं राग बोलतो ना, आलं पाहिजे, बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण आपल्या माणसाचा कळवळा असतो. जे ऐकत नाही त्यांना काय. आता पूर्वीच्या काळी कसं होतं, 4-4 महिने ग्रंथ लागायचे गावामध्ये. 4-4 महिने कोणता का होईना, महाभारत, रामायण, काशीखंड. आणि त्या कथेमधून प्रबोधन होत होतं. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, याचं ज्ञान चांगली तयारीची असायची लोकांची. त्यांच्या वया पाठ असायच्या. लीळावय भाऊ ग्रंथ एका बाईने मुखपाठच करून टाकला. तयारीची माणसं. आता ते बंद झालं सगळं. आता कोणते ग्रंथ पारावर लागे ना, आणि कोणी पोथी ऐकायला जाईना. आता त्याची जागा टीव्हीने घेतली. मग तुम्ही काय म्हणसान, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला 50,000 रुपये पगार आहे, आम्हाला काय करायचं तुमच्या पोथ्या ऐकायचे, आम्ही सुखी आहे. तुम्ही सुखी नाही. जेव्हा तुमचं बिघडतं ना, तुम्ही डायरेक्ट पंख्याला लटकून मारता, विहिरीमध्ये उड्या मारून मारता. नुसत्या बायाच नाही, माणसं सुद्धा मरत नाही का माणसं. काल परवाची घटना आहे, नदीमध्ये पोरा बाळांसकट आत्महत्या केली माणसाने. काय काय हे त्याचे दुष्परिणाम. तुम्ही जर म्हणाल जुने जाऊ द्या, मरणा लागुनी, जाळून किंवा पुरुणी टाका. जुन्या परंपरा तुम्हाला मान्य नाही, जुने गीता तुम्हाला मान्य नाही, जुने अभंग तुम्हाला मान्य नाही. गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी असं तुम्ही म्हणता, आहे ना. पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा सगळं विज्ञान संपत आणि हाडकही सापडत नाही जाळायला. आणि येतो कोरोना. मग कोरोना आल्यानंतर काय होतं, ती पन्नी आणि तो पाटील चालला वर धुऱ्या करून. मुलींच्या ताब्यात नाही. मुली एवढ्या जीव लावत्या, रडात्या, आडात्या, ओरडात्या, वेशीपासून आडत येत्या. मुलींच्या ताब्यात नाही. मुलगा म्हणजे काय, युवराज गोपालकृष्ण महाराज. जाणू लहानपणी किती लाड करतो आपण, गोपालकृष्ण महाराजांच्या पलीकडे लाड करतो. त्याची ताब्यात नाही कोरोना झाल्यावर. किती मोठे मोठे माणसं तिकडं कसे मारले त्याचाही तपासणी. खरंच कोरोना मेले का किडण्या काढून घेतले त्याचाही तपासणी. काही मिळणार नाही. आणि दिसू दिले नाही. कोण्या खड्ड्यात टाकले का, वाघा पुढं टाकले का, कोणाला खाऊ घातले, काहीच तपास नाही, काहीच तपास नाही. आणि म्हणून गोपालकृष्ण महाराज असे आहेत, त्यांचं चिंतन केलं पाहिजे, त्यामध्ये आपण रममान झालं पाहिजे. त्या कथा अशा आहेत, आपल्याला तारणाऱ्या आहेत, बोध देणाऱ्या आहेत, शिकविणाऱ्या आहेत, आपल्या जीवनाचं मर्म शिकविणारे आहेत. म्हणून गोपालकृष्ण महाराजांच्या कथेमध्ये रमा. काय होतं या 2 घंट्याच्या कीर्तनामध्ये आम्हाला काहीच सांगता येत नाही. बऱ्याचशा अशा प्रेरणादायी कथा आहे की त्यामधून काही ना काही शिकायला भेटतं. सुदामाची कथा आहे, पुन्हा लक्ष्मीची कथा आहे, बऱ्याचशा कथा आहे. त्याच्यासाठी 1 महिनाभर पोथी लावायला पाहिजे, आहे की नाही. मग तर महिनाभर पोथी लावायला म्हणल्यावर डायरेक्ट बाया माहेरलाच निघून जाते. माणसं तर येतच नाही, 2-4 बसले पुढं फक्त. पण ज्या बिचाऱ्या माया मावल्या आहे ते म्हणजे एक त्या बाबाला तिकडे मुंबईला नेऊन ठेवा, ते येतच नाही मग इकडं सासरला, ऐक नाही. तर कथेन तस्य माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच.
कृष्ण महाराज. तिसरी आली धावणी आणि बाई काय गेली करणे. तिसरी गवळण यशोदा मातेला घराणं सांगते. आपल्या सवंगड्यासहित त्यांच्या घरी गेले. एवढीच रात्र झाली होती. आता जेवढी रात्र झाली ना एवढीच रात्र झाली होती. बिचारे दिवसभर कामधंदे करून दही दूध विकून गवळणी थकलेले आहेत, झोपले. गेले त्या ठिकाणी. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना दाढी पूर्ण असायची आणि जटा पण पूर्ण असायच्या. मग तेव्हा ते ऐश्वर्यवान क्षत्रिय दिसले पाहिजे ना, है ना. का सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात म्हणे जात मर्द मराठ्याची. चांगलं ऐकायला आपलं बरं वाटतं आणि खरं आहे असं म्हणा, है ना. म्हणून दाढी पूर्ण असायची. आता विडंबन करणारे म्हणतात आता बाई करून माणूस कोण हेच कळत नाही, आहे ना. मग त्या काळामध्ये दाढी होती तर मग ते एका गवळ्याची दाढी आणि त्याच्या बायकोची वेणी दिली गाठ मारून. कोणी? गोपाळ कृष्ण परमात्म्याने. आणि आपल्या जीवनातले सूत्र आहे, ज्याची गाठ देवाने मारली सुटणे नाही. अहो लय भारी भारी कथा आहे याविषयी. जोडा म्हणे, जोडा तिथून बनून येतो म्हणे. आपल्या बायांचे बोलणे बरं का, आपण फक्त येण्यासारखं ऐकतच राहा. तो जिथं जमायचा तिथंच जमतो बरोबर. जोडा म्हणे तिथून बनून येतो. चांगली गोष्ट आहे. अशी जरी धारणा असेल ना, सदाचार म्हणून चांगला आहे, चांगला आहे का नाही. आपण सर्वभूती देव पाहतो, सदाचार म्हणून चांगला आहे ना. आपण सापामध्ये देव पाहतो, आपण कुत्र्यामध्ये देव पाहतो, डांगरेश किंवा आपण गायीमध्ये देव पाहतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. चांगली गोष्ट आहे ना. त्यामुळे किमान अत्याचार तर करत नाही, हिंसा तर करत नाही, मानतात तर सही. पण आता अशी शोकांतिका आहे, आता एखाद्या वेळेस देव नका पाहू पण किमान माणसामध्ये माणूस तरी पहा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. थोडीफार परोपकाराची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्या शेजारच्या घरी जर कोणी उपाशी झोपत असेल तर तुम्ही झोपू नका, त्याला अर्धी भरचत करून नेऊन खाऊ घाला. किमान नाही तुम्ही त्या माणसामध्ये देव पाहत पण तू माणसामध्ये माणूस तर पहा. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, माणसा ज्याची गाठ परमात्म्याने मारली ती आता सुटणे नाही. सकाळ झाली, आपण पाहिलं दाढीची आणि वेणीची गाठ मारली,
मग आता सकाळ झाली. मग आता सडा सारवण करण्यासाठी जुन्या काळामध्ये बाया उठत होत्या. उठायला लागले तर वेणीला झटका बसला. तिला वाटलं थट्टाच करत आहे. त्यांच्या दाढीला झटका बसला, त्यांना वाटलं थट्टाच करत आहे. नंतर डोळे उघडून पाहिलं तर ती गाठ मारली. असा विचित्रपणा कोण करू शकतो याचा पक्का अंदाज असतो माणसाला. असा विचित्र आपल्या गल्लीमध्ये कोण आहे, आपल्या गावामध्ये कोण आहे. आणि म्हणून त्यांना पक्की खात्री पडली, नंदाचा अलबेला हाच असला पाहिजे. विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता. काय काय विशेष नाहीत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. बरंच आहेत पुढं. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. तुका म्हणे नटधारी. आणि म्हणून आशे गोपाल कृष्ण महाराज आहे तर तोच आहे. मग त्यांनी सोडून पाहायचं ना, सोडून पाहिलं तर ते सुटत नाही. तू म्हणता तसं ज्याची गाठ त्याने मारली, सुटणे नाही. आणि नाही सुटली पाहिजे. आमचे आणखीन आशीर्वाद आहे की नाही, नाही सुटली पाहिजे. कारण नंतरच्या यातना मोठ्या भयानक आहे. हे जेवढे एकमेकाची सेवा करतात ना, तर दुसरे कोणी उरत नाही ना मग. आणि म्हणून मग आता ज्याने मारली त्याच्याकडे तर जावं लागेल ना. का असंच राहू द्यायचा गोंधळ, दाढी असाच गोंधळ राहू द्यायचा. ते पुढची जागी झाली तर ते काय म्हणतील, यायला काही वाटतं वेळेला आश्रम काही. मग निघाले दिंडी. सकाळी सकाळी प्रभात फेरी. प्रभात काळी जननी यशोदा उठी उठी बा म्हणे मुकुंदा. गोपाळ येती तुझला बहाते गोविंद दामोदर माधवेती. प्रकाश केला गगनी रवीने गोपी दही त्या घुसळी रवीने. त्या कंकणाचे गौनाद येती गोविंद दामोदर माधवेती. वृंदावनाला गुणी जाय बाळा उशीर माझ्या दळणाशी झाला. अरे म्हणून सकाळची प्रभात फेरी निघालेली आहे. काय वासुदेव हरी म्हणतात सकाळी, वासुदेव हरी वासुदेव हरी. आणि म्हणून दिंडी निघाली. आता तो परमात्मा आहे. आणि यशोदेला गारणे सांगितल्यानंतर मार भेटल्याशिवाय राहणार नाही. असा विचित्रपणा केल्यानंतर कोणतेही मायबाप मारतातच ना. मग रिकामच ताण आहे का नाही या. आणि म्हणून बाहेर लांबूनच हाका मारली. पण त्या आधी गंमत अशी झाली, खूप मोठी गंमत झाली. गवळण पुढं वेणी माग, गवळी माग दाढी पुढं. चालली ना वरात. हे बारकी पोर गप बसते काय, हे मोठं विचित्र असते. की 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 खो 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 खो. अरे ये चिंप्या, अरे मधुसूदन, अरे ये श्रीरामा, आमके टमके सगळी जमा झाली. आणि पोरं काय एवढ्या सकाळी सकाळी गलबला करतात म्हणून तरुण माणसंही घराच्या बाहेर. अरे असं काय झालं गल्लीमध्ये सकाळी सकाळी की सगळे हसायलाच लागले. म्हातारे माणसे काठी टेकत 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 आले गल्लीमध्ये. आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नाम ज्याचे. आणि मग घरामध्ये औषधाला माणूस सापडणार नाही सगळे गल्लीमध्ये. आणि सगळे वरातीमध्ये सहभागी झाले. तसं जर या म्हणलं ना, या प्रभात फेरी निघाली, चला झेंडा फिरवायचा आपल्याला, कोणी येणार नाही. पण अशा कामाला पाहायचंच काम नाही. सगळे जमा झाले. सगळे लहान थोर यारे यारे लहान थोर याते भलती नारी कर. सगळे या. आणि सगळे येतात. इकडे संतांनी पुकारलं, अरे सगळे या कीर्तनाला, सगळे या. कोणी येणार नाही. अर्धे तर घरीच गोदाडे घेऊन जाऊ. अशा कामाला इंटरेस्ट येतो. भांडणं पाहिजे एकतर.
भांडण जर असलं तर गल्लीत जागा पुरत नाही. आसुरी आनंद घेण्याची सवय आहे आपल्याला. त्याला अधमती, अधगती, अधरती हे कारण आहे. अधमती, अधगती, अधरती हे कारण आहे त्याला. म्हणून आपल्याला आध आवडतं, खाली वाहिलेलं आवडतं, ऊर्ध्वगती आपल्याला आवडत नाही. परमेश्वर, साधू संत, संत देवाची जी पुत्र हे आपल्याला आवडत नाही, कारण हे ऊर्ध्वगती करतात, आपल्याला मोक्षाला नेतात, हे आपल्याला आवडत नाही. आपल्याला खाली नरकाला जाणारी साधना आवडते, कारण पाणी सुद्धा सोडून दिल्यानंतर खालीच वाहत, ते वर जातच नाही. मोठ्या बळकष्टाने पाईपलाईन लावा, 10ची नाही जमात, मग 50ची मोटर लावा, तेव्हा त्या डोंगरावर पाणी. जीवाची गती अशीच आहे. आध आवडतं, आध. म्हणून सगळं गाव जमा झालं आणि चाललं नंदबाबाच्या वाड्याकडे. नंदबाबाच्या वाड्याजवळ पोहोचल्यानंतर गवळा नाका मारते, यशोदे यशोदे बाहेर निघ. आता ही म्हातारी होती ना, यशोदा एवढी म्हातारी नव्हती, मग ते बरोबर गणित असतं. यशोदे यशोदे बाहेर निघ. राजाची जरी राणी असेल आणि नात्यानं जर दुसरी एखादी म्हातारी नात्यानं जर मोठी असेल किंवा एखादी बाई जरी नात्यानं मोठी असेल, ती तिला आरेतुरे करून बोलते. ही संस्कृती आहे आपली आणि असलीच पाहिजे. खूप चांगल्या परंपरा आहे या. मग तू माझ्यापेक्षा मोठा नाहीये, तू माझ्यापेक्षा मोठी नाहीये. जरी राजाची जरी राणी असेल तरी तू तर माझी नात्यानं सून लागते, आहे ना. सगळे नाते होते एकदम चांगले आहेत, ते थोडा मोठ्यांचा आदर झालाच पाहिजे ना. यशोदे यशोदे बाहेर ये. यशोदे म्हटलं, एवढ्या सकाळी कोण येतं आपल्या दाराशी? दरवाजा उघडला. आता गोपालकृष्णाला कळून चुकलं, आता जर ही गाठ आपण सोडू दिली नाही तर यशोदा माता पुन्हा काळी घेते आणि पुन्हा जोडत नाही. देवाने लांबूनच पाहिलं, ती दुरूनच गाठ सोडून दिली आणि तिकडेच पळून गेले. आलेच नाही पाठी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे. साकडे पडोने, साकडे पडोने, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आणि म्हणून हे चिंतन, हे नामस्मरण, हे शास्त्र श्रवण, नवविधा भक्ती जी आहे, 9 प्रकारची भक्ती आहे. त्याच्यामध्ये कीर्तन पण आहे, त्याच्यामध्ये कीर्तन ऐकणं पण आहे, त्याच्यामध्ये भजन म्हणणं पण आहे, पाद सेवन, अर्चन